ही फॅमिली त्यांची साक्ष सांगणार आहे की कसं प्रभूने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलं आहे आणि जे पोटचं फळ त्यांना हवं होतं आणि प्रभूने त्या प्रार्थनेला उत्तर दिलं आहे. आणि फक्त तेवढंच नाही, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं खूप कार्य आहे आणि ते नेहमी मानतात की इच्छा होती साक्ष द्यावी पण धैर्य होत नाही, पण देवाच्या गौरवासाठी मला साक्ष द्यायचीच आहे. या आठवणी मी ती साक्ष देईल आणि प्रभू त्यांना हेल्प करेल ही साक्ष देण्यासाठी आणि परमेश्वर त्यांना चालवल. प्रेज लॉर्ड. माझी साक्ष होती की 7-8 वर्ष झाले लग्नाला. काय नव्हतं, प्रॉब्लेम चालू होते, दवाखाना होता, हे होतं ते होतं. मागच्या संडेलाच मी साईडला बसलो होतो कोपऱ्याला. मागच्या संडेलाच मी म्हणत होतो नाही का, देवा तू सगळ्यांना साक्ष द्यायचं हे करतो, मला कधी देशील मला साक्ष नाही का. तर देवाने इतका मोठा चमत्कार केला माझ्यामध्ये की मला माझ्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी साक्ष ही 8 वर्ष झालं ते लग्नाला काहीच नव्हतं. मागच्या संडेला मग मी प्रार्थना केली, सॅटर्डेला प्रार्थना केली मी, नाही संडेला प्रार्थना केली. मी म्हणलं मला मयुरी, घरी आलो होतो मी, कामावूनच आलो होतो. मयुरी म्हणली तुम्ही या महिन्यात मला दवाखान्यात नाही. म्हणलं तो टेन्शन न घेऊ म्हणलं. ते जे ट्रीटमेंट करत होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रीटमेंट मी घेतली होती पूर्वी पण तसा रिझल्ट मला दिसत नव्हता. पण आता 8 वर्ष झाले म्हणून सहज आहे का आपला अपेक्षा असते का देवाने फळ आपल्याला द्यावं. आणि सिस्टरनी त्या दिवशी सांगितलं का नाही आपण परत ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कारण त्यांनी ऑलरेडी 2 ते 3 ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. परंतु हे म्हणायचे का नाही परमेश्वर करल. आणि जसं सिस्टर त्यांना फोर्स करत होते का नाही आता आपण हॉस्पिटलला गेलो पाहिजे, पण त्यांचा विश्वास होता का नाही मी प्रार्थना करतोय आणि परमेश्वर कार्य नक्कीच करल असा माझा विश्वास आहे. आणि पुढं ते सांगतील. मग मयुरी म्हणली मला नाही, मला या महिन्यात दवाखान्यात जावं लागेल. म्हणलं तू टेन्शन नको घेऊ म्हणलं, या महिन्यात तुला आहे ना होणारच नाही म्हणलं, आपल्याला नक्की देव काय ना काय देणार. तर मग त्या दिवशी रात्री मी प्रार्थना केली, कामावर गेलो. मयुरी झोपली होती, मी तिला उठवलं, म्हणलं सकाळी प्रार्थना कर म्हणलं, चेक कर नाही का मंडेला चेक कर म्हणलं तिला. ती उठली, 6लाच उठली ती. चेक केलं तिने, तर इतकी खुश होती ना ती, लय खुश होती ती, लय खुश होती नाही का ती. देवाला धन्यवाद की त्यांनी पण विश्वासाने ते प्रेग्नन्सी किट आणून त्या गोष्टी चेक केल्या. आणि पहा कृतीविना विश्वास अधुरा, आपली कृती हवी आहे. आणि खरोखर हा परिवार इतक्या विश्वासाने चर्चला येत होता आणि देवाने खरोखर त्यांना आशीर्वाद केलं. आणि जसं प्रार्थना व्हायची का तुम्ही स्वीकारा देवा तुम्हाला देत आहे, तर त्या समयी ते म्हणायचे मला एवढं कळत नव्हतं कसं स्वीकारायचं काय स्वीकारायचं, पण म्हणायचं प्रभू मी घेतलं, मी स्वीकारलं. आणि खरोखर परमेश्वर आनंद पूर्ण करणारा. आणि त्यांना पूर्ण ट्रीटमेंट घ्यायची गरज पडली नाही, पण मला सगळे घरचे म्हणत होते दवाखाना कर पप्प्या, दवाखाना कर पप्प्या. मी म्हणायचं नाही माझा देव करण म्हणलं, माझा देवच करणार म्हणलं, मला दवाखाना काहीच नाही करण म्हणलं, फक्त देव करण माझं. प्रेज द लॉर्ड. देवाने कार्य केलं आणि देव आनंद पूर्ण करणारा. कारण आपल्याला पण वाटायचं आणि खरोखर या वर्षात ही 2री ते 3री साक्ष आहे का 3 सिस्टर्स आपल्या चर्चच्या फ्रुटफुल झाल्यात. प्रभूला धन्यवाद. आणि परमेश्वर महान आहे आणि जे रिवायवल सुरू झालं संततीचं ते काही थांबत नाही. यावर्षी पण प्रभूने ते कंटिन्यू केलं आहे आणि लवकरच हा मोठा गौरव प्रभू करून घेईल म्हणून प्रभूला धन्यवाद. आणि मला आठवतं की स्टार्टिंगला जे आजयला प्रार्थना आणलं होतं का आपली प्रार्थना इथं नव्हती भरत, आपली प्रार्थना दुसरीकडे आपण घेत होतो. आणि त्या समयी त्याची मम्मी प्रार्थनेला आली कारण काही सैतानाचा दुष्ट आत्म्याचा त्रास त्याला होत होता. आणि मला आठवतं का पूर्ण चर्चमध्ये पळत होता त्यावेळेस, किती लोकांना आठवतं माहीत नाही. तो शेवटी पळून स्टेजच्या इथे येऊन पडला होता, परंतु तिथून तो प्रवास सुरू झाला त्याचा. तिथून देवाने त्याला स्पर्श केलं कारण काही तर त्याच्या डोळ्यात यायचं निघून जायचं असं काही अघोरी प्रकार त्याच्या जीवनात घडायचा, आवाज त्याला यायचे. आणि तिथून हा परिवार प्रभूकडे वळाला आणि प्रभूंनी याच्या जीवनात मोठं कार्य केलं. आणि इतकं प्रभूंनी कार्य केलं का ते दुष्ट आत्म्याचं कार्य निघून गेलं, याची पकड घेऊ लागला परमेश्वर. आणि मला आठवतं का ज्यावेळेस आम्ही शेवगावला असायचो आम्हाला फोन यायचे की पास्टर कशी प्रार्थना करू, कोणता अध्याय वाचू, गाणे लवकर प्रभूचे. म्हणजे देव ज्या स्पर्श करतो ना तो गोडवा त्याच्यात निर्माण झाला. आणि असं करून
हे कार्य याच्या जीवनात सुरू झालं आणि पहा प्रभू उगाच कोणाला त्याच्यात बोलवत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाने त्याचं येणं व्यर्थ केलं नाही. तो आलाय का वेगळ्या बंधनात होता, पण प्रभूने त्याचे सगळे बंधन काय केले, मोकळे केले. आज हा परिवार आनंदी आहे कारण देवाने यांच्या जीवनामध्ये कार्य केलंय. आणि आता याच्या प्रार्थना याच्या परिवारासाठी, याच्या घरातल्या भावांसाठी का प्रभूने त्यांच्या जीवनात कार्य करावं आणि भरपूरसं कार्य त्यांच्याही लाईफमध्ये केलं. कारण आम्ही प्रत्यक्षात पाहिलं का कशा कशा समस्या आल्या, कसे कसे आव्हान उभे राहिले, पण एक जण उभा राहिला ना, परमेश्वर 100% कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे देवाचं वचन येतं की एक जण, प्रभू एकाला बाहेर काढतो आणि त्याद्वारे त्याचा गौरव करून घेतो. तर हेच कार्य प्रभूने यांच्या परिवारात केलंय, प्रभूने यांना आनंदी केलंय, म्हणून सर्व गौरव ते प्रभूला देतात. आणि पर्सनली पण त्यांच्या कार्यामध्ये पण देवाने त्यांना भरपूर काही सहाय्य केलं. एक जोरदार टाळी वाजूया. अजून काही शेअर करायचं तुम्हाला? शेअर करायचं तर करू शकता. डेअरिंग होत नव्हती कारण स्वाभाविक आहे, सगळ्यांना पाहिल्यानंतर आपल्याला तेवढं सुचत नाही. पण ते ह्या वीकमध्ये घरी आले, ते म्हणले का या आठवडी काही पण हो, मला सपोर्ट करा, पण मी स्वतः बोलणार आणि देवाचा गौरव करणार आणि खरोखर देव आनंद पूर्ण करणारा. मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभू त्याच्या लेकरांची, त्याच्या मंडळीची काय ठेवतो, आठवण ठेवतो आणि प्रार्थनेला फळ देतो. प्रभू करो पुढचे 9 महिने 9 दिवस प्रभू यांना सांभाळून त्याचा गौरव करून घेऊ. प्रेज द लॉर्ड. एक प्रार्थना करू आपण, सर्व नेत्र बंद करू या दोघांसाठी. देवा थँक्यू. एक समय तो का प्रभू तो बंधनात होता, पण आज समय प्रभू का तो तुझ्या गौरवात आहे. देवा जो आशीर्वाद या बहिणीला दिला, आता 9 महिने 9 दिवसाप्रमाणे कुंपण आम्ही स्वीकारतो. आणि देवा ते देखील तुला धरून असू दे, तुझं कुंपण या बहिणीवर असू दे. प्रभू तिला चांगलं आरोग्य दे. जो आशीर्वाद तिच्या गर्भात आता आहे त्याची वाढ तू कर पित्या, काही कमी घटी होऊ नये म्हणून तिला अनुग्रह दे. आणि देवा तुला महिमा मिळू दे. आणि जे आता ही साक्ष ऐकतात पण त्यांच्या जीवनात आप्तजनात काही हे आशीर्वाद नाही आहेत, देव तुझ्या जीवाला पण बोलत आहे का तुझा विश्वास पण व्यर्थ नाही, तुझा विश्वास पण तुझ्या परिवाराला ब्लेस करेल. आणि तू देखील आज स्वीकार आणि परमेश्वर तुझ्या जीवनात ती साक्ष करेल आणि तू देवाचा गौरव पाहशील. येशू नावाने आमेन.